जिओ फायनान्स अंबानींचा बॅकअप असताना सुद्धा हा स्टॉक त्याच्या ऑल टाइम हाय पासून 40% डाऊन आहे. मग ही एक आपल्यासाठी व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग अपॉर्च्युनिटी असू शकते का? त्यासाठी रिसेंटली आलेल्या Q4च्या नंबरचा थोडासा अभ्यास करूया. मार्च 2026 ला जो नंबर आलाय तो नंबर काय म्हणतोय? यांचा सेल्स ग्रोथ 493 कोटीवरून 1019 कोटीला झालाय. म्हणजे जवळजवळ 100%ची ग्रोथ आली सेल्समध्ये. पण प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे नेट प्रॉफिटमध्ये. नेट प्रॉफिट 316 कोटीवरून 272 कोटीला गेलाय. म्हणजे जवळपास 14%चा डीप याच्यामध्ये बघायला मिळतो. प्रॉफिट कमी का झाला? कारण सुद्धा तेवढीच क्लिअर आहेत. कारण कंपनी अग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करताना दिसते. टेक्नॉलॉजी, न्यू हायरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कस्टमर ॲक्विजिशन अशा वेगवेगळ्या फॅक्टरवरती कंपनी कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यामुळे एक्सपेन्सेस वाढले आणि नेट प्रॉफिट कमी झाला. म्हणजे कंपनी अजून सुद्धा बिल्डिंग फेजमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. एक जमेची बाजू, पॉझिटिव्ह बाजू मी नेहमी बोलतो लोकांच्या सोबत की डेट टू इक्विटी रेशो हा नेहमी कमी असला पाहिजे. आणि जिओ फायनान्समध्ये तीच एक मला पॉझिटिव्ह बाजू दिसते. कारण डेट टू इक्विटी रेशो 0.16% आहे. पण यांचे जे फायनान्शियल रेशोज आहेत ना ते मला फारसे आवडलेले नाही आहेत. ROC 1.86%, ROE 1.19%. म्हणजे इथून पुढे जर या स्टॉकमध्ये एक पॉझिटिव्ह ट्रेंड यायचा असेल तर नेट प्रॉफिट चांगल्या पद्धतीनं ग्रो झाला पाहिजे. ROC आणि ROE या 2 पॉईंट्समध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट आली पाहिजे. तरच आपण एक पॉझिटिव्ह ट्रेंड याच्यामध्ये बघू शकतो. बाकी तुम्ही जिओ फायनान्समध्ये इन्व्हेस्टेड आहात का? आणि तुमचं जिओ फायनान्सबद्दलचं मत काय आहे? मला कमेंटमधून नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.